किंवा नवरात्रीमध्ये जे सांगितलेलं आहे देवीची उपासना, ही उपासना इतकी श्रेष्ठ आहे की तिच्याशिवाय हे जगतच चालू शकत नाही. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायचं म्हटलं तरी सुद्धा सरस्वती रूपी शक्ती जर तिचं जर काही जर प्राधान्यता जर नाही तर ब्रह्मदेव सुद्धा सृष्टी उत्पन्न करू शकत नाही. विष्णूने सुद्धा स्थिरता सृष्टी चालवायचं म्हटलं तर महालक्ष्मीची जर कृपा नाही, तिची जर साथ नाही तर महाविष्णू सुद्धा काही करू शकत नाही. संहार जरी करायचं म्हटलं तर महाकाली पार्वती जी महाकाली रूपामध्ये तिची सुद्धा जर काही जर साथ नाही तर ईश्वर सुद्धा महादेव सुद्धा काही करू शकत नाही. आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश हे देव आहेच, परंतु या देवामध्ये सुद्धा ही शक्ती सामावलेली आहे. त्याच्याकरता सांगण्याचा विचार एवढाच की शक्तीची उपासना ही मानवी जीवनामध्ये खूपच महत्त्वाची आहे आणि हे जे जगत चालत आहे तिच्या प्रेरणेने चालत आहे.